माझ्यासोबत ना कायम असंच होतंय, मला ज्या दुकानात काम असतंय ते दुकान बंदच असणार. तर मित्रांनो, विषय असा आहे की आज सकाळ सकाळी माझ्या मित्रानं कॉल करून बोलवून घेतला. म्हणत होता आपल्याला फोंड्याला जायचं आहे गाडीच्या काहीतरी कामासाठी. बाकी काय पण म्हणा, पण गोव्यातील रस्ते एकदम भारी गुळगुळीत आहेत. आम्हाला ज्या दुकानात काम होतं त्या दुकानाकडे तर आलो, पण दुकान बंद होतं. दुसऱ्या दुकानात जाऊन बघितलं तर त्या दुकानात आम्हाला जे पाहिजे होतं त्याच्यातलं काहीच नव्हतं. एवढं फिरून फिरून गाडीला जरा भूक लागलेली हो, म्हणून पेट्रोल घालूया म्हटलं लगेच. तिकडे जवळच आमच्या एका मित्राचं मोबाईलचं दुकान आहे, मग त्याला पण सोबत घेतलो. आम्ही ना याच्या गाडीसाठी आरशे आणि इंडिकेटर्स शोधत होतो. आरशे तर भेटले, पण भावाला इथली इंडिकेटर्स आवडना झालेली. मग भावाला म्हटलं आरशे इथेच बसून बघ, नाहीतर नंतर आणि काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको. नवीन आरशात तोंड बघूया म्हटलं आपलं कसं दिसतंय, पण तोंड काय दिसना झालेलं. आता या बारक्या बारक्या आरशांमध्ये मागच्या गाड्या कशा दिसणार आहेत काय माहित. हा मेंबर 2 मिनिटात येतो म्हणून सांगून आम्हाला इथेच टाकून कुठं पळून गेला काय माहित. म्हणून आम्ही दोघं त्याच्या दुकानात जाऊन बसलो. भावानं सगळे मोबाईल फोडून बिडून सगळा पसारा लावून ठेवलेला. आता रिपेअरी करताना याचा पार्ट त्याला त्याचा पार्ट याला नाही लावला म्हणजे झालं. नंतर चला तुम्हाला चहा देतो म्हणून भाऊ आम्हाला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. चहाच्या ग्लास सोबत हे बारकं भांड पण भेटलेलं, पण आम्ही काय असलं वापरत बसत नाही हो, आम्हाला गरम गरम चहा लागतोय.